काय बनवते तू? मी हां. मी बनवली खिचडी. खिचडीसोबत काय बनवते? हं? खिचडीसोबत काय बनवते? खिचडी सोबत बनवणार आहे मी. बघ हे तयारी कशाची चालली आहे तुला कळते का? तर यासोबत मी बनवणार आहे भजी मुगाची. बघा खिचडी बनवलेली आहे. खिचडी तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे खातात खिचडी. कशी म्हणजे सगळ्यांना बनवता येते. हॅलो गाई, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये. खूप खूप मनापासून स्वागत आहे. कशा सर्वजण आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर बघा इथे काय काय घेतलेलं आहे. मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 9 मिरच्या घेतलेल्या, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी कापून पण घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे खूप सारा. इथे बघा डाळ घेतलेली आहे. मी डाळ भिजत ठेवली होती. 1/2 किलो डाळ आहे ही. 1/2 किलोला पण थोडीशी जास्त भिजत ठेवलेली होती 2-3 तास. आणि बघू शकता तुम्ही आता हे सगळे मी मसाले या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे. म्हणजे मसाले म्हणजे सगळं डाळी सगळं टाकून एकदा दळून घेणार आहोत मसाले. तर बघू शकता इथे मी भिजलेली थोडीशी डाळ टाकलेली आहे. यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे, लसूण घालायचं आहे, यामध्ये लसूण पण घालायचं आहे, जिरे घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. तर बघू शकता ही पूर्ण कोथिंबीर मी अशी तोडून टाकलेली आहे हाताने. अशीच हाताने तोडून टाकलेली आहे मी. थोडीशी चिरून ठेवलेली आहे ना, ती ठेवलेली आहे. तर बघू शकता जिरे पण घातलेले आहे. मीठ नंतर घालूया आपण. मीठ टाकलं ना लवकर पाणी सुटतं त्याला, म्हणून मग नंतर मीठ टाकायचं आहे. तर आपण हे मिक्सरमध्ये आता दळून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ते भांडं घेतलेलं आहे ते डाळीचं, त्यामध्ये आपण हे खाली करून घेणार आहोत. बघू शकता इथे ना आपण डाळ घेतलेली आहे ना, डाळीसोबत हे सगळं दळून घेतलेलं आहे, कारण की ना सगळं मिक्स व्हावं म्हणून. आता आपल्याला हे सगळे मसाले म्हणजे यामध्ये टाकून दळून घेतलेले आहेत. तर बघू शकता इथे पुन्हा एकदा मी डाळ दळून टाकलेली आहे आता ही. तर डाळीमध्ये ना तुम्हाला तर एकदम कडक भज्या हवे आहेत जर घट्ट, तर तुम्ही पाणी यामध्ये थोडासा एकदम थोडासा वापर करायचा. एकदम थोडासा नाही केला तरी पाहिजे, चालेल ना. मात्र काय होतं ना, जेव्हा आपण भज्याचं ते हे करतो ना, तेव्हा काय होतं, पाणी लागतं थोडंसं, नाही तर दळतच नाही डाळ. त्यामुळे थोडं थोडं एकदम थोडंसं 2 चमचे असे 1-2 चमचे पाणी टाकून दळून घ्यायचं. तर बघू शकता ते सगळं माझं बेटर असं छान मिक्सरमध्ये दळून झालेलं आहे. त्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर घातलेलं आहे. मिरची पावडर इथे थोडंच घातलेलं आहे, कारण की ना आपण अगोदर पण हिरव्या मिरच्या खूप साऱ्या घातलेल्या आहेत. हे पण तिखटवालंच आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि कोथिंबीर घातलेली आहे का चिरून घेतलेली. तर यामध्ये मी मसाले बिसाले काही घातले नाही. तर कुणी कुणी घालतात धनिया पावडर हे ते वगैरे सगळं घालतात, पण मी इथे काहीही घातलेलं नाही आहे. इथे एकदम अशा सिंपल पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तेल पण छान असं गरम झालेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने गरम तेल होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला भजी काढायला घ्यायची आहे. तर बघू शकता मी इथे चमच्यानं टाकत आहे. चमच्यानं असे तुम्हाला जसे हवे तसे टाकू शकता तुम्ही, लहान मोठे तुम्हाला जसे हवे आहेत तसे टाकू शकता. चमच्याने हाताने पण टाकू शकता, पण मी इथे चमच्यानं टाकलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी भजी अशी टाकून घ्यायची आहेत. तर बघू शकता भजी टाकल्या टाकल्या त्याला फिरवायचं नाही आहे, थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. थोडा वेळ त्याला म्हणजे फ्राय होऊ द्यायचा आहे खालची बाजू. नंतर आपण त्याला पलटून घ्यायचं. तुम्हाला कळलंच फ्राय होऊ लागले की असे दिसतील. नंतर आपल्याला झाऱ्याने आलटी पलटी करायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने, कारण ही मुगाची भजी आहेत ना खूप छान बनतात, खूप क्रिस्पी आणि टेस्टी पण बनतात मुगाची भजी. नक्की तुम्ही एकदा करून बघा. मी अख्ख्या मुगाचीच बनवलेली आहे, त्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही, म्हणजे कोणते पण डाळी बेसनचं पीठ काही मिक्स केले नाही, अख्ख्या मुगाची बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण की आता पाऊस पण खूप छान असा पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये अशी गरम गरम भजी पकोडी खायला खूप मन करतं.
तर आज तसंच आमचं पण मन झालेलं म्हणून आम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये हेच बनवलेली भजी. तर बघू शकता किती मस्त अशी क्रिस्पी भजी दिसत आहे आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ते पण ना अशा छिलक्यावाल्या डाळीचेच खूप छान लागतात. जी सोलीव डाळ असते ना, म्हणजे पॉलिशची डाळ, तिला तेवढे छान लागत नाही, पण या डाळीचे खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण सगळी भजी आता काढून घेणार आहोत. तर बघू शकता अशाच पद्धतीने मी सगळी भजी एक एक करून एक एक थर काढून घेतलेला आहे. तर कशी वाटतात तुम्हाला भजी नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इथे प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. तर करताना ना मिक्स करत राहायचं त्या बेटरला, भज्याचं जे दळून घेतलेलं आहे त्याला पण, कारण की आपण मीठ टाकलेलं असतं, सगळे मसाले टाकलेले असतात ना, ते सगळे असे मिक्स व्हायला पाहिजे छान असे. तर मिक्स करून घेत राहायचं. मुगाची डाळ ना एका तासामध्ये अर्ध्या तासामध्ये पण भिजून जाते. लवकर भिजण्यासाठी काय करायचं, थोडंसं हलकं पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये मग डाळ टाकायची, ती लवकर भिजून जाईल. जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर तुम्ही अगोदर भिजू घालू शकता, 2-3 तास अगोदर. पण छान भिजली ना डाळ तर छान खमंग अशी भजी होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हे दुसरं थर आहे. आणि बघू शकता किती मस्त अशी भजी, खूप क्रिस्पी. माझ्या मुलाला तर दमच पडत नव्हता. झाले का विचारत होती. मी म्हणत होती सारखी थांब, व्हिडिओ करायचा आहे मला, थांब व्हिडिओ काढायचा. लगेच मी काय केलं, 2-3 थर काढून घेतले आणि माझा व्हिडिओ म्हणजे पूर्ण करून घेतला. थंबनेलसाठी पूर्ण तयारी करून घेतली आणि नंतर मग त्यांना डायरेक्ट जेवायला दिलं मुलांना. खिचडी पण बनवली होती मी याच्यासोबत. तर खिचडीची पुन्हा रेसिपी दाखवीन मी. आमचं ना हे खिचडी अगोदर बनवायचा प्लॅन नव्हता, नंतर भजी त्याच्यानंतर खिचडी बनवली. तर अशा पद्धतीने लाईट पण गेलेली होती तेव्हा खिचडी बनवली तेव्हा, त्यामुळे मी ना खिचडीचा व्हिडिओ बनवलाच नाही. तर नंतर बनवून पुन्हा. तर तरी पण बघू शकता इथे आपले सगळे अशी भजी काढत आलेली आहे, आता प्लेटमध्ये टाकलेली आहेत. कशी दिसत आहे बघा, किती मस्त अशी प्लेट सजलेली दिसत आहे आणि भजी पण एक नंबर दिसत आहेत. आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही भज्याची रेसिपी. खूप मस्त, खूप टेस्टी लागतात ही भजी. आणि मुगाची भजी ना खायला पण खूप चांगली असतात. मुगाची डाळ पण अशी खाल्ली जात नाही ना, तर भजीच्या याने मुलं पण आवडीने खातील. तर बघू शकता किती मस्त अशी प्लेट सजवलेली आहे आणि किती मस्त पण दिसतात अशी भजी. एकदम क्रिस्पी झालेली आहे भजी. आणि कुणाला असं खिचडी भजी खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता. तर आता मी इथे 2-3 थरच काढून घेतलेले आहे आणि दाखवलेले आहे तुम्हाला. नंतरचे मी बाकी नंतर करे पुन्हा. तर बघू शकता किती मस्त अशी भजी झालेली आहे, एकदम क्रिस्पी झालेली आहे. आणि एकदम बारीक डाळ वाटायची नाही आहे, थोडीशी ठोकरच वाटायची आहे, म्हणजे की थोडी जाडसर वाटायची. बघू शकता यामध्ये तुम्हाला डाळीचे पण कण दिसत आहेत. अशी डाळ वाटून घ्यायची आहे, तेव्हाच आपली भजी छान क्रिस्पी होणार. एकदम बारीक जर तुम्ही डाळ वाटली ना तर अजिबात क्रिस्पी होत नाही, जास्त भजी नरम पडतील ते. त्यामुळे आपण अशी थोडी जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच तुम्हाला जर आणखीन कोणती रेसिपी असेल तर कमेंट करून सांगा. रेसिपी बनवा, मी नक्की ट्राय करून बघेन. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त अशी भजी दिसते. मला तर व्हिडिओ बघता पण खायचं मन करत होतं, पण मी खाली नाही, नंतर खाईन आता. तर बघू शकता आधी सगळ्यांना दाखवलं व्हिडिओ की माझं मन शांत होते, मुलांना पण आपण खायला. तर तयार झालेली आहे आपली खिचडी भजी. तर ही रेसिपी कुणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.